फोटो वगैरे बघितलं, सगळं ऐकले व्हिडिओ. खूप मी टेन्शन घेतले. खरंच मला एवढं वाईट वाटत आहे. मालेगावच्या त्या मुलगीवर एवढा मोठा अत्याचार केले आणि एवढा नालायक माणूस. त्याला तर खरं भरी चौकमध्ये मिळून सगळी मिळून तिला खरंच फाशी सजा द्यावं अशी माझी विनंती आहे कळकळून. ती लहान मुलगी, तिला काय कळणार पाप बिचारीला. लेकरू ह्याला खरं नागडा करून सगळ्यांसमोर त्याला मारावं, बायकांसमोर आणि माणसांसमोर. परत तो कुठल्या मुलगीला असं हात लावावं नाही सरकार. त्याला फाशीची सजा द्यावं प्लीज. मी कळकळून आज विनंती करते. मी बी एक आई आहे. त्या आईला कसं वाटत असेल त्या आईवडिलांना. नालायक माणूस, भिकारचोट. मला एवढी शिव्या येतात की आजपर्यंत मला शिवी माहीत नव्हती डोक्यात. पण मी जेव्हा व्हिडिओ बघितला ना, माझं आतलं एवढं पेटलं आहे की खरंच मी त्या गावात असल्याचं ना त्याला लई मारले असते. त्या गावातनं हुडकून त्याला आणले असते. नालायक माणूस. तू बी कुणाचं तर मुलगा आहेस ना, तू दुसऱ्यांच्या मुलीला हात लावतोस. नालायक. खरंच त्याला लवकरात लवकर सजा मिळवून दे. मला सरकारला एकच बोलायचं, असल्या माणसांना सोडायचंच नाही. जे मुलांना असं करतात ना, त्यांना खरं फाशीची सजा द्यावं. आणि परत कुठलाही माणूस कुठल्या मुलीकडे लहान बघावं नाही असं करावं प्लीज. सरकारनं मोठं निर्णय घ्यावा मुलींसाठी. ही लहान बाळ आहे, त्यांना काय कळणार आहे बिचाऱ्यांना. किती सुंदर मुलगी आहे, तिचे आई वडील काय म्हणत असतील. प्लीज लवकरात लवकर मोठा निर्णय जावं आणि त्या माणसाला हुडकून त्याला फाशीची सजा व्हावं. मला खरं एक आई आहे मी बी. मला एवढं वाईट वाटलं जेव्हा मी फोटो त्या चिमुकलीचं बघितलं. खूप मला आतनं भडभडून आलं. मी बी मला खरंच काही मला सुधारणा बोलायला. खरंच तिला लवकरात लवकर सरकारनं त्या मुलगीचं जे केलं आहे ना, त्याला हुडकून लवकरात लवकर फाशीची सजा सगळ्यांसमोर द्यावं.